ओके. हॅलो गाईज. माझा आवाज येतोय? ऑनलाईन मेंबर्स, तो पडदा बंद करायचा आहे का? तुम्हाला हवा असेल तर बंद करा. खूप गरम होत असेल तर बसलं तरी चालेल, माझा असं इश्यू. येस, आवाज येतोय माझा? जे ऑनलाईन आहेत त्यांना अनम्यूट करून येस और नो सांगा. येस, आवाज येतोय. गुड. येस, ग्रेट. ओके. सो लेट्स स्टार्ट विथ टुडेज मीटिंग. येस. सो गाईज, थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग दिस सेशन. सो आजपासून आपला फर्स्ट डे ऑफ पायथन स्टार्ट होतोय. ओके. AIML ची जी आपली करंटली बॅच आहे, तर आज आपलं फाउंडेशन सेशन असेल, व्हेरी बेसिक सेशन, ज्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत की एक्झॅक्टली काय टॉपिक्स आहे. ओके. खूप डिटेलमध्ये आता लगेच घेणार नाही, बट जस्ट मी एक समराईज करेल दॅट हाऊ वी आर गोइंग टू मूव्ह फॉरवर्ड. ओके. तर आपले सेशन हे 3 पार्टमध्ये डिवायडेड असतील. फर्स्ट वी विल डिस्कस रिगार्डिंग द कोर पायथन अँड ॲडव्हान्स पायथन. ठीक आहे. सेकंड पार्ट असेल तो म्हणजे SQL, स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज. त्यानंतर आपण डेटा प्री प्रोसेसिंग वरती लर्न करणार. त्यामध्ये आपण पांडाज आणि नंपाय वरती वर्क करणार आहे. अँड देन वी विल मूव्ह फॉरवर्ड. त्याचसोबत आपण लँड चेन वरती पण फोकस करणार. अँड देन वी विल मूव्ह फॉरवर्ड विथ द टॉपिक्स ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग. ओके. तर एक असा समराईज पार्ट असेल. या पूर्ण 90 डेज मध्ये हे सर्व टॉपिक आपण कव्हर करणार आहे. बट आजचं जे सेशन आहे ते आपण स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहे पायथनला. ओके. आणि त्या रिलेटेड फंक्शनॅलिटीजला. ओके. करायचं स्टार्ट लेक्चर? येस, ऑनलाईन पार्टिसिपेंट्स, लेक्चर स्टार्ट करायचं. हॅलो. येस, काइंडली अनम्यूट युअर सेल्फ. तुम्ही अनम्यूट करू शकताय. आवाज येतोय माझा? Yes, sir. ओके. ओके. सो चला सेशनला स्टार्ट करूया. ओके. आता ही मीटिंग ऑलरेडी रेकॉर्डेड आहे, सो डोंट वरी अबाउट इट. ओके. ही रेकॉर्डिंग तुम्हाला LMS मध्ये आज इव्हिनिंग पर्यंत भेटून जाईल, किंवा उद्या, बुधवार आहे ना उद्या, तर उद्यापर्यंत तुम्हाला LMS चे क्रेडेन्शियल्स भेटून जातील. ओके. त्यामध्ये रेकॉर्डिंग वगैरे सर्व असेल. आणि दररोजचे सेशन झाले का त्यानंतरची रेकॉर्डिंग तुम्हाला इव्हिनिंग पर्यंत तिथे भेटून जाईल. सो डोंट वरी अबाउट इट. सो लेट स्टार्ट विथ द सेशन. तर आता आजचा जो सेशनचा अजेंडा आहे तो मी थोडासा क्लिअर करतो. बिफोर दॅट जस्ट आय विल शेअर माय स्क्रीन. सो जे ऑनलाईन पार्टिसिपेंट्स आहे, प्लीज इन्फॉर्म मी वन्स द स्क्रीन इज विजिबल. स्क्रीन दिसते का? येस गाईज. Yes, sir. ओके, ग्रेट ग्रेट. सो जे ऑनलाईन आहे त्यांनी कॅमेरा ऑन करून ठेवायचा आहे आणि थोडं ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करायचं आहे. ओके. कॅमेरा ऑन करून ठेवा, त्याचे रेकॉर्ड झूम वरती येतात. सो जर तुमचा कॅमेरा ऑफ असेल तर तिथं ऑफ स्टेटस दाखवल तो, त्यामुळे कॅमेरा ऑन करून ठेवा. सो लेट स्टार्ट विथ द मीटिंग. सो टुडे सेशन वी विल स्टार्ट विथ लर्निंग अबाउट पायथन. ओके. सो इथे मी सेशनला स्टार्ट करेन. सो जस्ट आय विल से PYAIML. ओके. And yeah. So let's understand. Okay with this. सो आता करंटली जी आपण लर्निंग आपली फेज आहे, तर यामध्ये आपल्याला कोर पायथन वरती पहिलं कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. त्याचं रिझन काय? द रिझन इज बिकॉज वेन वी आर गोइंग टू मेक एन डेव्हलपमेंट, पायथनच एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे ज्यावरती आपले सर्व फंक्शनॅलिटीज आणि लायब्ररीज वर्क होते. ओके. दॅट इज वॉट द कन्सर्न इज. सो आता माझा क्वेश्चन असा आहे की व्हॉट डू यू मीन बाय अ लँग्वेज?
or a programming language? Yes, very good. बरोबर आन्सर आहे. जर तुम्हाला एखाद्या कॉम्प्युटर किंवा मशीन सोबत जर कम्युनिकेट करायचंय तर त्या कम्युनिकेशनसाठी जी जी एक कोड आपण यूज करतो किंवा जो पॅटर्न आपण यूज करतो बेसिकली त्याला लँग्वेज म्हणतात. ओके, जसं दोन व्यक्तींना एकमेकासोबत कम्युनिकेट करायचंय तर त्यासाठी लँग्वेज जरुरी असते. ओके, आता दोन व्यक्ती एकमेकासोबत कसं कम्युनिकेट करता बरं? नाव काय भेट तुझं? समाधान. समज आता इथे ऑफलाईन मध्ये समाधान आहे. समाधान माझ्यासोबत कसा कम्युनिकेट करू शकतोय? तर जर मी मराठी बोललो तर तो मराठी बोलेल. असं होतं की मी हिंदी बोललो तर तो मराठी बोलेल, तो मराठी बोलला तर मी हिंदी बोलेल, असं होऊ शकतंय. राईट? पण जर समाधान चायनीज बोलला तर मी काय बोलेल बरं? बेसिकली नाही, काहीच बोलता येणार नाही. राईट? तसंच मशीन सोबत जर तुम्हाला कम्युनिकेट करायचं असेल तर मशीनची लँग्वेज वेगळी आहे आणि आपण जी इनपुट देतो ही लँग्वेज वेगळी असते. ओके, तर दोन्ही लँग्वेज वेगळ्या वेगळ्या असतात टेक्निकली. आपण जी लँग्वेज यूज करतो ती इंग्लिश असते. तुम्ही C++चे कोड लिहिले असतील तर या C++च्या कोडमध्ये टेक्निकली काय होतं, तुम्ही जो कोड करताय हा कोड बेसिकली इंग्लिशमध्ये असतो, पण मशीनला कळतो का? नाही. तर मशीनला हा कोड कळत नाही. तर बेसिकली एक इंग्लिश प्लस सम सिम्बॉल्स, ओके, याचं कॉम्बिनेशन जेव्हा आपण करतो तेव्हा एक लँग्वेज क्रिएट होते. काय क्रिएट होते? एक लँग्वेज क्रिएट होते. आता ही जी लँग्वेज आहे ही लँग्वेज डायरेक्टली कॉम्प्युटरला समजत नाही. तर जेव्हा तुम्ही ही लँग्वेज कॉम्प्युटरला पुढे फॉरवर्ड कराल तर कॉम्प्युटरला समजणार नाही. तर त्यासाठी कॉम्प्युटरला एक सेटअप हवा असतो. काय हवा असतो? सेटअप. तो सेटअप ह्या लँग्वेजला काय करतो? काय करतो याला? इट कंपाइल्स इट. काय करेल तो त्याला? कंपाईल करेल. कंपाईल करणं म्हणजे काय? कंपाईल करणं म्हणजे कोडला प्रोसेस करणं. ओके, आता याचा अर्थ काय होतो? जे कॉम्प्युटर असतात त्यांना फक्त एकच भाषा कळते. कोणती? 0101. बरोबर? याला बेसिकली मशीन लेवल कोड म्हणतात किंवा हार्डवेअर कोड म्हणतात. तर बेसिकली तुमच्या सिस्टीमला हे नाही कळत की प्रिंट एफ म्हणजे काय, पण त्या प्रिंट एफ साठी काही सिग्नल लिहिलेले असतात आणि हे सिग्नल 010 फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट होतात. तर जेव्हा कंपायलर तुमचा इंग्लिश कोडला कन्वर्ट करतो तर त्याला बाईट कोड म्हणतात. कोणता कोड? बाईट कोड म्हणजे तुमचा 010 फॉर्मॅट. तो ह्युमन रिडेबल नसतो पण तो सिस्टीम रिडेबल असतो. ओके, तर इथे कंपायलरचं काम काय असतं? हा कोड बाईट कोडमध्ये कन्वर्ट करायचा आणि एकदा कोड बाईट कोडमध्ये कन्वर्ट झाला का तो एक्झिक्यूट होतो. मग जसं की तुम्ही सी लँग्वेज शिकलात, C++ शिकलात, बरोबर? ह्या लँग्वेजेस तुमच्या कोडला काय करतात? कंपाईल करतात. तुम्ही काय करता? कोड लिहिल्यानंतर या लँग्वेजला किंवा या लँग्वेजमध्ये त्याला कंपाईल करतात ना? मला सांगा सी लँग्वेजला कंपाईल केल्यानंतर कोणती फाईल क्रिएट होते? डॉट सी. अरे तुम्ही लिहिता सी लँग्वेज सी फाईलमध्ये, कंपाईल केल्यावर कोणती फाईल बनते? तुम्ही जो कोड लिहिता तो .c मध्ये लिहिता, पण जेव्हा तो कंपाईल होतो तो कोणत्या फाईलमध्ये कोणती फाईल क्रिएट करतं ते? विसरले? .obj. ओके, जावा झालेलं तुमचं. मग जावाचा जर कोड असेल तर तो कशामध्ये लिहितो आपण? .जावा. आणि कंपाईल केल्यानंतर कोणती फाईल क्रिएट होते? .obj. .obj. Class file. व्हेरी गुड. क्लास फाईल. व्हेरी गुड. क्लास फाईल क्रिएट होते.
बेसिकली. ओके, ही जी क्लास फाईल असते ही तुमची बाईट फाईल असते, ही मशीन लेवलची फाईल असते. म्हणजे याचा अर्थ काय होतो, जेव्हा तुम्ही जावामध्ये किंवा सी किंवा सी प्लस प्लस मध्ये कोड करतात तर कंपायलरमेंट कंपल्सरी आहे. का? कारण तोच तुमचा कोड मशीन लेवलला कन्वर्ट करू शकतो. आणि प्रोग्रामिंग लँग्वेजला हे मॅन्डेटरी आहे की कोड हा मशीन लेवलला झालाच पाहिजे. ओके, पण हा कसा असतो, एकदा कंपाईल केला का आता मी जावामध्ये सपोज ए लिहिलेला आहे तर मशीन लेवलमध्ये गेल्यानंतर इथे पण ए असतो. पण जर मी इथे आता एच्या ऐवजी बी जर लिहिलं तर जोपर्यंत मी कंपाईल करत नाही तोपर्यंत या क्लास फाईलमध्ये बी येणार आहे का? नाही. म्हणजे जर तुम्ही कोड रन केला जावाचा तर जुनाच कोड रन होत राहतो, अपडेटेड कोड रन होत नाही. मग जेव्हा आपण त्याला कंपाईल करतो ना तेव्हा या क्लास फाईलमध्ये बी येतो. and that is called as compilation. तर कंपायलेशन मध्ये काय होतं, तुमची फाईल मशीन कोडमध्ये एक तुमचा जो कोड आहे हा प्रोसेस्ड होतो, त्यामधले सिंटॅक्स चेक होतात. आता सिंटॅक्स चेक करणं म्हणजे काय? सिंपल आहे. सपोज एखादा स्पेसिफिक स्टुडंट आहे, मी एक्झाम्पल सेम देत असतो. सपोज फॉर एन एक्झाम्पल तुझं नाव काय बेटा? ओम आहे. आता मी ओमला म्हटलो सपोज की ओम बरा आहेस ना तू, त्याच्यामध्ये काही सिंटॅक्स एरर आहे का? नाही. मी ओमला जर म्हटलो ओम बरी आहेस ना तू, तर बेसिकली काय होतं याच्यामध्ये सिंटॅक्स एरर आहे. कारण मराठीमध्ये जर मला ओम हा शब्द बेसिकली मेलला असतो, ओके, आणि याला कशी नाही म्हणता येणार, कसा आहेस असंच म्हणता येईल. तर हे ग्रॅमर आपण शिकलेलो आहे की बेसिकली जेंडरला कशा प्रकारे कम्युनिकेट करायचं. दोन जर व्यक्ती बोलताय, ओके, सो ऑन जेंडर इक्वेलिटी कसं कम्युनिकेट करायचं. तसंच लँग्वेजमध्ये पण सिंटॅक्स असतात आणि हे सिंटॅक्स जर चुकली तर त्याला काय म्हणतात? सिंटॅक्स एरर. काय म्हणतात त्याला? सिंटॅक्स एरर. ओके, हा सिंटॅक्स एरर झाला. आता सपोज मी ओमच्या घरी गेलो आणि मी घराच्या बाहेरच जोरजोरात ओरडतोय, अरे ओम चल मूवीला जायचंय, अरे ओम चल मूवीला जायचंय. आणि सपोज ओम मामाच्या घरी गेलेला आहे, अशा केसमध्ये मला ओम बाहेर येईल का? नाही. तो कोणीतरी घरचं येईल आणि काय सांगेल? ओम बाहेर गेलेला आहे. याला म्हणतात लॉजिकल एरर. याच्यामध्ये सिंटॅक्सचा एरर नाही झाला, पण ओम अवेलेबलच नाही. मग मी ज्याला आवाज देतोय म्हणजे मला जो कोड रन करायचा आहे त्यामध्ये एरर तर क्रिएट झाला पण तो लॉजिकल एरर होता. तर कोडिंगमध्ये बेसिकली दोन टाईपचे एरर असतात. एक असतात म्हणजे लँग्वेजमध्ये सिंटॅक्स एरर आणि एक असतो लॉजिकल एरर. ओके, सिंटॅक्स एरर जे असतात ते थोडी इम्पॉर्टंट आहे कारण त्याने कोड डायरेक्टली स्टॉप होतो. काय होतो? स्टॉप होतो, डायरेक्टली स्टॉप होतो. सो इट किल्स. स्टॉप म्हणजे इथं आपण असं दॅट इज किल्स कोड. कोड डायरेक्टली स्टॉप होतो. मी तुम्हाला एक्झाम्पल देईल, कोड डायरेक्टली स्टॉप होऊन जातो. पण जर लॉजिकल एरर असेल तर कोड कधी स्टॉप होतो? जेव्हा तो एरर ऑकर होईल तेव्हा. म्हणजे जसं मी ओमच्या घराच्या बाहेर त्याला आवाज देत होतो, मी एकदा आवाज दिला, दोनदा आवाज दिला, माझा कोड रन होतोय ना, अजून पण होतोय. पण जेव्हा घरातून कोणीतरी व्यक्ती आलं सांगितलं की ओम घरी नाहीये, तिथे तो एरर आला, तो स्टॉप झाला. म्हणजे हा लॉजिकल एरर. लॉजिकल एरर केव्हा येतो? जेव्हा तो कोड त्या पॉइंट पर्यंत येतो. पण कंपायलरमध्ये असं नसतं. कंपायलरमध्ये पहिला सिंटॅक्स चेक केला जातो. लॉजिकल एरर असला तर काही केसेसमध्ये तो पण डिटेक्ट होतो. ओके, जसं सी सी प्लस प्लस मध्ये मॅक्झिमम लॉजिकल एरर डायरेक्ट डिटेक्ट होते नाही, पण मायनर एरर डिटेक्ट होतात. ओके, सो आता आपण जी लँग्वेज लर्न करणार आहे त्या लँग्वेजचं नाव काय आहे? पायथन. ओके, पायथन ही लँग्वेज 1991 मध्ये आली होती. कधी आली होती? म्हणजे माझ्या जन्माच्या 1 वर्षानंतर. ओके, 1991 माझा जन्म 1990चा आहे. तर माझ्या जन्माच्या 1 वर्षानंतर ही लँग्वेज आलेली आहे. ओके, सो करंटली पायथन ही पहिल्या टॉप 4 लँग्वेज मध्ये येते. टॉप 4 लँग्वेज मध्ये. सो करंटली 4 लँग्वेज ज्या सर्वात टॉपला आहे, ज्या डेव्हलपमेंटमध्ये सर्वात टॉपला आहे. सर्वात पहिली लँग्वेज येते जावा. ओके, देन
Python. Then C Sharp. Sorry. Then C Sharp. Okay. Then JavaScript. And then Kotlin. ओके. तर टोटल आपल्याकडे ह्या 5 लँग्वेजेस करंटली टॉपमध्ये मॅक्झिमम डेव्हलपमेंट याच लँग्वेजमध्ये चालतं. ओके. तुम्ही मोबाईलने लिंक जॉईन करा प्लीज. लॅपटॉपने किंवा मोबाईलने लिंक जॉईन करा. फक्त म्यूट करून ठेवा. जस्ट मिनिट घ्यायची, ते लाईट गेली आहे. जस्ट फॉर 1 मिनिट. बाकीचे पार्टिसिपेट मोबाईलने जॉईन करतील आणि मग आपण सेशनला रिझ्यूम करूया. जस्ट अ मिनिट. ओके. सो लेट स्टार्ट विथ दिस. आवाज बंद करा. ओके. सो टोटल 5 प्रोग्रामिंग लँग्वेज आहे ज्या सर्वात टॉपला आहे. त्यापैकी मी काय म्हणलं की 4 मध्ये पायथन येते. ओके. सो आफ्टर जावा जी सर्वात जास्त पॉप्युलर लँग्वेज आहे आत्ता करंटली ती आहे पायथन. जावापेक्षा डेव्हलपमेंट जी होतात मॅक्झिमम ते पायथन मध्ये होतात. ओके. आता तुमच्या माइंडमध्ये क्वेश्चन असेल एवढ्या लँग्वेजेस आहे मग पायथनच का, आणि मॅक्झिममली हे जे AI/ML किंवा डेटा सायन्स आहे हे का बरं मार्केटमध्ये जास्त आहे आणि आपण का बरं शिकायचं. ऑब्विसली हाच क्वेश्चन मॅक्झिमम मुलांना असतो. ठीक आहे. तुम्हाला नसेल पण मला तुम्हाला सांगायची इच्छा आहे जर नसला तर. सो मी सांगतो की सिनेरिओ काय बघा. पायथन जी होती ही लँग्वेज इन्व्हेंट झाली होती 1991 मध्ये. ओके. ही लँग्वेज विडो व्हॅन रुसम. ओके. या ऑथरने म्हणजे हा जो रायटर आहे जो फोटो दिसतोय स्क्रीनवर बेसिकली याने ही लँग्वेज क्रिएट केली होती. ओके. लँग्वेज सोपं होतं. लँग्वेज क्रिएट करण्याच्या मागचा कन्सेप्ट खूप सोपं होता. काय होता की असा कोड लिहायचा जो सिम्पल असेल. ओके. आणि इफिशियन्सी त्याच्यामध्ये सर्वात जास्त असेल. सो बाकी लँग्वेजेसपेक्षा जर तुम्ही बघितलं तर पायथनचा सिंटॅक्स खूप सोपा आहे. खूप म्हणजे खूप सोपा. जिथे जावाचा हॅलो साठी तुम्हाला 5 लाईन लिहावं लागतात पायथनमध्ये ते एका लाईनमध्ये होऊन जातं. सो इट्स व्हेरी व्हेरी सिम्पल. दुसरं म्हणजे डेटा प्रोसेसिंगसाठी पायथन इज वन ऑफ द बेस्ट प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके. बट असं नाही की जे AI/ML हा फक्त पायथनमध्येच करता येतो. तर टोटल 3 प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहे ज्यांच्यामध्ये AIचं इम्प्लिमेंटेशन करता येतं म्हणजे मशीन लर्निंग करता येते. AI/ML सगळ्यात पहिले आहे ती म्हणजे पायथन. सेकंड आहे रस्ट आणि थर्ड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे जावास्क्रिप्ट. तर 3 लँग्वेजेस ज्याच्यामध्ये ऍक्च्युअल डेव्हलपमेंट AI मध्ये किंवा मशीन लर्निंग मध्ये होते. बट द प्रॉब्लेम इज दॅट की जेव्हा जेव्हा आपण डेव्हलपमेंट करतो लँग्वेज सपोर्ट करते पण लँग्वेजला कोण कोण जास्त अग्रेसिव्हली यूज करतं हे पण मॅटर करतं. दुसरं या तिन्ही लँग्वेजेसमध्ये पायथन, रस्ट आणि जावास्क्रिप्ट या तिन्ही लँग्वेज पैकी पायथन ही सर्वात सिंपल प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. इट्स ऍक्च्युअली व्हेरी व्हेरी सिंपल. ओके. इट्स अ व्हेरी व्हेरी सिंपल प्रोग्रामिंग लँग्वेज. सो याने ही लँग्वेज क्रिएट केली होती इन जस्ट ओके. तर बेसिकली या ऑथरने लँग्वेज क्रिएट केली होती. ओके. आता तुम्हाला माहिती आहे पायथन नाव कसं आलं. पायथन हे सापापासून आलेलं नाहीये. तर बेसिकली पायथन म्हणजे त्यांनी सापापासून नाव नाही आणलेलं. ओके. तर एक ब्रिटिश कॉमेडी सिरीज होती मॉन्टी पायथन्स फायर सर्कस. ओके. मॉन्टी पायथन्स फ्लाइंग सर्कस. मॉन्टी पायथन्स फ्लाइंग सर्कस असं त्या ब्रिटिश सिरीजचं नाव होतं. ओके. कॉमेडी सिरीज होती ती. तर त्याला ती खूप आवडायची त्यामुळे तिथून ते पायथन नाव आलं. नंतर मग त्याला सापामध्ये कन्वर्ट केलं. बट द गुड थिंग इज दॅट की याचं नाव हे सापापासून आलेलं नाही. हे तुम्हाला गुगलवरती पण मिळेल. ओके. की हे नाव कसं आलं. सो या सो करंटली याचं वय 70 आहे म्हणजे हा अजून जिवंत आहे. ठीक आहे. सो ऑथर विच हू हॅव क्रिएटेड दिस लँग्वेज तर ही लँग्वेज त्यांनी 1989 मध्ये लिहिणं स्टार्ट केलं.
ओके, त्याच्या क्रिसमस वेकेशन्समध्ये. जसं आपण घरी जातो रील्स पाहतो, तसं तो बिचारा क्रिसमसला गेला सुट्टीला आणि त्याने 1980 म्हणजे 1989 मध्ये पायथन स्टार्ट केली आणि 2.5 वर्षामध्ये पायथन रिलीज केली. सो ही लँग्वेज लिहिण्यासाठी त्याला 2.5 वर्ष लागली आणि त्यानंतर याने 1991 मध्ये पायथन आणली. पायथन सर्वात जास्त पॉप्युलर आहे गुगलमुळे. गुगलने पायथनचा सर्वात जास्त यूज केलेला आहे. जसं PHP पॉप्युलर झाली होती फेसबुकमुळे, कारण फेसबुक जे होतं तर त्याने PHP यूज केलं होतं. इन द सेम वे. ओके, सो लेट स्टार्ट. आता पायथन डायरेक्टली तुम्हाला पायथनचा कोड तुमच्या सिस्टीममध्ये इम्प्लिमेंट करता येत नाही, तर त्यासाठी आपल्याला पायथन इन्स्टॉल करावं लागतं. काय करावं लागतं? पायथन इन्स्टॉल करावं लागेल. सो फॉर दॅट ऑन गुगल जस्ट सर्च फॉर पायथन. ओके, सो तुम्हाला सर्वात पहिली लिंक येईल python.org. आता पायथन ही एक अशी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे जी ओपन सोर्स आहे. कशी पायथन प्रोग्रामिंग लँग्वेज? इट्स अ ओपन सोर्स. मग आता मला कोण सांगेल ओपन सोर्स म्हणजे काय? येस, एनीवन फ्रॉम ऑनलाईन, यू कॅन अनम्यूट युअरसेल्फ. ओपन सोर्सचा अर्थ काय होतो बरं? पेड नाही ती. पेड नाहीये. ठीक आहे. सो जी गोष्ट पेड नसते तिला आपण ओपन सोर्स नाही म्हणत, त्याला आपण फ्रीवेअर म्हणतो. इझिली यूजला ओपन सोर्स नाही म्हणते. ओके, एखादी गोष्ट इझिली यूज होते म्हणजे तिचं ओपन सोर्स नसते. जसं आता येस, त्याला प्लॅटफॉर्म, ओके, आता ओमने सांगितलं की प्लॅटफॉर्मवरती रन होते, त्याला बेसिकली प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट म्हणतात. अजून कोणी? ऍक्च्युली इट्स व्हेरी गुड ट्राय, तुम्ही सांगितलं. ओपन सोर्स म्हणजे ज्याचा कोड बघता येतो. ओपन सोर्स म्हणजे काय? ज्याचा कोड बघता येतो त्याला ओपन सोर्स म्हणतात. ओके, आणि ज्याचा कोड बघता येत नाही त्याला ओपन सोर्स म्हणत नाही. ओके, जसं तुम्ही जर बघितलं तर काही काही ठिकाणी जे काही स्वीट्स बनवतात तर ते ऍक्च्युअल दाखवतात की आम्ही काय काय ऍड करतो. बरोबर? म्हणजे कोणी पण आहे ना ते बघू शकता की हे यांनी ते कसं बनवलेलं आहे आणि तुम्ही स्वतः पण बनवू शकताय. पण काही पदार्थ असे असतात की ते कसे बनवलेले आता आपल्याला समजतं, पण पूर्वी कोणालाच माहित नव्हतं. जसं माझ्यासाठी क्रीम रोल कसा बनतो याच मला खूप कन्फ्युजन होतं पहिल्यापासून, की हा बनतो कसा. मग मला वयाच्या 30व्या वर्षी कळलं तो मैद्यापासून बनतो, तर मी खायचा बंद केला. पण त्याच्या आधी मी क्रीम रोल खूप खायचो. ओके, सो त्याची बनवायची जी प्रोसेस आहे जेव्हा मला कळली की खूप खराब प्रोसेस आहे, मी बंद करून टाकला खायचा. तो जेवढा चांगला आहे दिसायला तेवढा एकदम बोगस आहे बनवायला. सो दॅट इज समथिंग हाऊ द थिंग्स आर. ओपन सोर्सचा म्हणजे ज्याचा कोड ऍक्सेसेबल आहे. तुम्हाला थंडी वाजते का? इकडे बसा. ओके, बेसिकली ओपन सोर्स म्हणजे ज्याचा कोड अवेलेबल आहे. जसं विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम ही ओपन सोर्स नाही, कारण तिचा कोड फक्त मायक्रोसॉफ्टकडे आहे. पण लिनक्स इज अन ओपन सोर्स. लिनक्सचा कोड तुम्ही कधी पण बघू शकताय आणि तुम्ही लिनक्सचा यूज करून स्वतःची पण ओएस बनवू शकताय. त्याला म्हणतात ओपन सोर्स. समजलं? तर पायथन ही ओपन सोर्स आहे. ओपन सोर्सचा अजून एक फायदा असा असतो, सपोज पुढे चलून ओमला असं वाटलं की या लँग्वेजमध्ये हा एक डिफेक्ट आहे आणि मला हा डिफेक्ट काढायचा आहे, तो ओम काय करेल, त्या लँग्वेजला डाउनलोड करेल, तिच्यामध्ये कोड चेंज करेल, अपडेट करेल आणि त्यानंतर जी कम्युनिटी पायथनला हँडल करणारी त्या कम्युनिटीला हा मेल करेल आणि नंतर जर सगळं ओके असेल तर कम्युनिटी याला ॲज अ कॉन्ट्रीब्युटर म्हणून ऍड करेल. ओके, हा फ्री असतं. जसं NGO किंवा समाजसुधारक संघटना असतात त्या कशा की त्या फ्रीवेअर असतात. कोणी जॉईन करा, कोणी करा, त्यामध्ये वर्किंग करा. ओके, जसं खूप सारे मंदिर आहे, जसं गजानन महाराजांचं मंदिर आहे, स्वामी समर्थाचं मंदिर आहे, तर तिथं बेसिकली लोक येतात, कॉन्ट्रीब्यूट करतात. काही पैसे नाही करतात, काही श्रमदान करतात, काही 8 दिवस श्रम करतात. ओके, सेम गुरुद्वारामध्ये पण राहतं. तुम्ही या तिथे तुम्ही स्वयंपाक बनवू शकताय, भांडे धुवू शकताय, सेवा करतात. ती बेसिकली जसं कॉन्ट्रीब्युशन असतं तसं प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये कॉन्ट्रीब्युशन असतं. समजलंय प्रत्येकाला इथपर्यंत? सो बेसिकली पायथन इज अन ओपन सोर्स प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके, सो
नाव पायथन इज वास्टली यूज फॉर मेनी थिंग्स. सर्वात आधी एआय. एआय म्हणजे काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये तो यूज होतो. ओके. सेकंड इज मशीन लर्निंग. ओके, हे कन्सेप्ट वेगवेगळे. एआयचा छोटासा पार्ट एमएल आहे. एआयचा छोटासा पार्ट एमएल असतो. ओके, मी सांगेल की एआय एमएल मध्ये डिफरन्स काय नंतर आपण बघूया. त्यानंतर वेब ऍप्लिकेशन क्रिएट करता येतात. काय क्रिएट करता येतात? वेब ऍप्लिकेशन. त्यानंतर पायथन सायबर सिक्युरिटीमध्ये खूप यूज होतो. ओके, पायथन कुठे जास्त यूज होते? सायबर सिक्युरिटीमध्ये. आणि पायथन मध्ये तुम्ही सॉफ्टवेअर म्हणजे काय? डेस्कटॉप ऍप्लिकेशन. तर पायथन मध्ये तुम्ही डेस्कटॉप ऍप पण बनवू शकता. म्हणजे याचा अर्थ काय होतो की पायथन एक अशी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे ज्यामध्ये तुम्ही एआय ऍप्लिकेशन्स, एमएल ऍप्लिकेशन्स, ओके, वेब ऍप्लिकेशन्स, सायबर सिक्युरिटी आणि सॉफ्टवेअर म्हणजे डेस्कटॉप ऍप्लिकेशन बनवू शकताय. ओके. सो आता एआयचे तर तुम्ही बघितलेले जे खूप सारे मॉडेल्स आहे. तुम्ही क्वेश्चन विचारणार आणि ते आन्सर देणार. इट्स अन एआय ऍप्लिकेशन. ओके. याच पार्टला थोडंसं बाजूला केलं, एमएल मध्ये आलो आणि त्याला थोडेसे व्हिज्युअलायझेशन किंवा एमएल मध्ये आलो आपण. त्याला काही डेटा सेट दिला का ते रेकमेंडेशन्स देईल आपल्याला. ओके, काय दिल ते? रेकमेंडेशन्स दिले. हे रेकमेंडेशन म्हणजे एमएल विथ डेटा सायन्स असतात. ओके, मशीन लर्निंग. मशीनला खूप सारा डेटा द्यायचा आणि मग त्याने काय करायचं? तो तुम्हाला आउटपुट देईल. ओके, जसं लहानपणी तुम्हाला कलर शिकवले जातात. हा रेड कलर, हा ग्रीन कलर. आता असा विचार करा की एखाद्या व्यक्तीला आपण जंगलात घेऊन गेलो आणि त्याला सांगितलं की हे जे दिसतंय पानं याला ब्ल्यू कलर म्हणतात आणि त्याला 10 वर्षांनी आपण जंगलाच्या बाहेर आणलं, तर तो सांगा, मला सांगा, तो आल्यानंतर झाडाकडे बघितलेलं त्याच्या पानाचा कलर काय सांगेल? ब्ल्यू. का? त्याला शिकवलेलं आहे तसं. सो बेसिकली जर तुम्ही तुमच्या मशीनला जर का ट्रेन केलं विथ गुड डेटा सेट, तर तो मशीन लर्न करतो. आणि लर्न करून जर तुम्ही त्याला एक स्पेसिफिक डेटा मॉड्यूल जर क्रिएट केली विथ स्पेसिफिक व्हर्टेक्स, तर त्यामध्ये तुम्ही मशीन लर्निंग क्रिएट करू शकता. म्हणजे सॉरी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल बनवू शकताय जे लर्न करेल आणि स्वतः सजेशन्स पण देईल. प्लस आलेल्या काही सजेशन्स अजून एक्स्ट्रा लर्निंग करेल. इट्स लाईक एन ह्युमन. जसं तुम्ही एक गोष्ट आज शिकलात, उद्या त्या गोष्टीला अजून तुम्ही एक्सप्लोर करू शकताय. दिवसेंदिवस आपण प्रगतिशील होत जातो. तुम्ही बालवाडीला जसे आहात तसे आहात का? नाही, खूप फरक झालाय. तुम्ही जसे 10वीला होते तसे आता आहात का? तुम्ही फर्स्ट इयरला होते तसे थर्ड इयरला आहात का? नाही. तुमच्यामध्ये बिहेवियर चेंज झालेला आहे. तुमच्यामध्ये मेंटली थोडासा चेंज झाला असतो. मेंटली म्हणजे वाईट नाही तुम्ही, एक सायकोलॉजिकली तुम्ही पॉझिटिव्ह असतात, निगेटिव्ह होतात काही. सो बेसिकली लाईक हाऊ ह्युमन बिहेव्स इन द सेम वे द सिस्टम कॅन बिहेव. ओके, सो दिस इज व्हॉट द पायथन इज ऑल अबाउट. ओके, पायथन आजच्या डेटमध्ये खूप साऱ्या ऍप्लिकेशन्स मध्ये काम करते. खूप म्हणजे खूप साऱ्या. यू विल नॉट बिलीव्ह, देर आर मेनी वेबसाइट्स आर देर, ऍप्लिकेशन्स आर देर विच ऍक्च्युअली युजेस पायथन. Okay, so that's why we are going to learn Python over here. Okay, that is what our first thing is going to. Okay, so आता मी पूर्ण AI काय असतं, ML काय असतं आता सांगून काही उपयोग नाही. त्यावेळेस आपण ते डिस्कस करणार आहे. सो द व्हेरी फर्स्ट, तुम्ही गुगलवर जाल आणि पायथन ORG वरती गेल्यानंतर जस्ट या वेबसाईटला व्हिजिट करा. ओके, सो आफ्टर व्हिजिटिंग just click on downloads and from here you can download a Python setup. आता जर तुम्ही विंडोजमध्ये असाल तर पायथनचा सेटअप फाईल डाउनलोड होते. ओके, आणि जर तुम्ही मॅक लिनक्स वरती असाल तर अशा केसमध्ये पण पॅकेज फाईल डाउनलोड होते, बट त्याला तुम्ही कमांड थ्रू किंवा ब्रेवर थ्रू इन्स्टॉल करू शकता. ओके, इथे तुम्हाला विंडोज वरती एक तर ऍप स्टोअर वरती किंवा डायरेक्टली तुम्ही याला डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. खूप सिंपल प्रोसेस आहे. ओके, ती प्रोसेसची जी लिंक आहे ती मी ग्रुपवरती शेअर करेल, हाऊ टू इन्स्टॉल पायथन. तर तुम्ही प्रत्येकाने ती इन्स्टॉलेशन कम्प्लीट करा. ओके, सो नाउ लेट्स मूव्ह फॉरवर्ड. सो आता जे करंटली तुम्ही जर बघितलं, सो जे करंट व्हर्जन आपण यूज करणार आहे पायथनचं ते आहे
3.14 वर्जन, नॉट 13, आय एम सॉरी, 3.14 वर्जन. आणि हे जे बाकी वर्जन्स आहे 3.15 हे प्री रिलीज मध्ये, आणि 3.16 हे फ्युचर आहे. ओके, फ्युचर म्हणजे याच्यावरती करंटली वर्किंग जास्त चालू नाहीये. ओके, सो तुम्ही जर बघितलं तर जे 3.14 वर्जन होतं हे बेसिकली 2025 मध्ये आलं होतं ऍट द एंड. ओके, आणि करंटली आपण मिड ऑफ 26 आहे. ओके, तसंच 26च्या एंडला 15th वर्जन येणार आहे, आणि त्यानंतर 27च्या एंडला 16 वर्जन येणार आहे पायथनचं. सो एक प्री रिलीज अजेंडा यांनी आपल्याला इथे दिलेला आहे. प्लस तुम्हाला इथे हे पण समजेल की जर तुम्ही पायथन 3.9 यूज करताय तर त्याचा सपोर्ट आता संपलेला आहे. रेट दिसतंय का? त्याचा सपोर्ट संपलाय. ही खालचे इयर्स आहे 19, 20, 21, 22. तर करंटली जे आपण यूज करतोय 3.14 हे संपण्यासाठी, म्हणजे याची सपोर्ट संपण्यासाठी 2030 आहे, आणि पाऊस पण आलेला आहे. सो आय डोंट थिंक सो की इथे काही प्रॉब्लेम आहे आपल्याला, कारण चांगला सपोर्ट आहे, राईट? ऑब्विसली. सो दॅट इज गुड थिंग. ओके, सो आता मी माझ्या सिस्टीममध्ये ऑलरेडी पायथन इन्स्टॉल करून ठेवलेलं आहे. ओके, मी इन्स्टॉलेशन केलेलं आहे. सो आपण आपण सिम्पली काय करूया, वी विल क्रिएट अ फोल्डर अँड वी विल राईट आवर व्हेरी फर्स्ट प्रोग्राम, दॅट इज हॅलो पायथन. ओके, सो आपण आपला पहिला प्रोग्राम लिहिणार आहोत, तो म्हणजे हॅलो पायथन. ओके, लेट्स डू दॅट वन नाव. सो आता यासाठी सर्वात पहिली जी स्टेप्स आहे ती आहे एक फोल्डर क्रिएट करणे. ओके, वन मोर थिंग इज दॅट या पूर्ण प्रोसेसमध्ये मी VS कोड यूज करणार आहे. काय यूज करणार आहे? VS कोड. ओके, सर्वांना माहिती आहे VS कोड? येस, ऑनलाईन मेंबर VS कोड यूज करता येतो? Yes, हो sir. सर. ओके, ग्रेट. तर VS कोड इथे प्रत्येकाने इन्स्टॉल करायचा आहे. ओके, सो द व्हेरी फर्स्ट थिंग इज गोइंग टू बी, वी विल नीड पायथन सेटअप of version 3.14, 3.12 and above. Okay, which is greater than 3.12. Okay, which is greater than 3.12. Second thing is that we will also need something that is called as a VS Code. VS Code is a text editor which we are going to use. VS Code काय आहे? एक टेक्स्ट एडिटर आहे जे आपण यूज करणार. ओके, विच वी आर जस्ट गोइंग टू यूज इट ओव्हर हियर. ओके, थोडे चेअर्स पुढे घेतो का? सावकाश सावकाश. ठीक आहे. सो देन ओके, सो देन द नेक्स्ट स्टेप इज दॅट, सो आपल्याला पायथन 3.12 आणि VS कोड टेक्स्ट एडिटर कोणता पण व्हर्जन घ्या तुम्ही, नो प्रॉब्लेम. तर हे आपल्याला इन्स्टॉल करावं लागेल. द नेक्स्ट स्टेप इज दॅट क्रिएट अ न्यू फोल्डर. स्टेप काय आपली पुढची? टू क्रिएट अ न्यू फोल्डर. ओके, सो लेट्स गो टू अ फोल्डर. आता मी माझ्या फोल्डरमध्ये जाईल, तुम्ही कुठे पण तो क्रिएट करा, नो प्रॉब्लेम. नाही, गारवा येईल, असू दे असू दे. सो बंद केली ना, गारवा येणार नाही, गरम वातावरण. सो इथे मी एक फोल्डर क्रिएट करेल. ओके, and I will create a folder that is PYAIML C batch 2. Okay, and now आता हे फोल्डर ओपन कसं करायचं? सो सेकंड नेक्स्ट स्टेप इज गोइंग टू बी, once you create a folder, open that folder in VS Code. कुठे ओपन करायचं हे फोल्डर? VS Code, व्हिज्युअल स्टुडिओ कोड मध्ये. तर कसं करायचं? तर बघा, स्टेप्स खूप सिंपल आहे. फर्स्ट ओपन VS Code. ओके,
VS Code ला ओपन करा, then click on file and say open folder. त्यानंतर इथे आपण फोल्डर बनवलेलं आहे Python AIML, ओके, बॅच 2. ते मी S2 दिले म्हणजे इट्स माय वे सीझन 2. ओके, सो इट्स बॅच 2. सो देन आय विल जस्ट से ओपन आणि इथे तुमचा फोल्डर क्रिएट झालेला आहे. ओके, फोल्डर इज क्रिएटेड ओव्हर हियर. आता यामध्ये एक फाईल तुम्ही क्रिएट करू शकता. सो इफ यू होर अ माउस, इथे फाईल क्रिएट करायची. आता आपण पायथन लर्न करतोय. सो बेसिकली मी जर फाईलला नाव असं दिलं मेन किंवा इंट्रो, ओके, फाईल नाव काय दिलं मी, इंट्रो डॉट py. डॉट काय देतो आपण, py म्हणजे काय, पायथन. ओके, सो बेसिकली पायथनची जी फाईल असते तिचं एक्सटेन्शन काय असतं. सो एव्हरी पायथन फाईल will have extension as .py. So Python file's extension काय असेल, .py. Okay, great. So let's create it. And now we will write our very first program, that is Hello Python. Okay, so just I will say hello and Python. So now the question is that how to write this logic. So answer आता pretty simple आहे. इथे पायथनची जी VS कोड मध्ये जी पायथनची फाईल आहे यामध्ये जर तुम्हाला काहीही पायथनवरती प्रिंट करायचं आहे, ओके, त्यासाठी काही फंक्शनलिटी असतात. बट द व्हेरी फर्स्ट इज दॅट वी नीड टू चेक की पायथन इन्स्टॉल आहे की नाही. आपल्याला काय चेक करायचं आहे, पहिलं पायथन इन्स्टॉल आहे की नाही. आता पायथनचे जे मॅक्झिमम कोड आपण आता रन करणार आहे हे टर्मिनलवरती असणार आहे, कमांड प्रॉम्प्टवरती. सो त्यासाठी आपण इथे टर्मिनलवरती जाऊया. देन आय विल से न्यू. व्हॉट आय विल से, न्यू. आणि इथे ह्या टर्मिनलमध्ये मी टाईप करेल पायथॉन. आता बघा मी मॅक यूज करतोय त्यामुळे मला इथे 3 लिहिणं मॅन्डेटरी, पायथन 3. बट तुम्ही काय लिहिलंय फक्त विंडोजमध्ये पायथन. सो आय विल जस्ट राईट पायथन 3 डबल डॅश वर्जन. सॉरी, and then you will see that we will get an version that is called as Python 14.0.1. Sorry, 3.14.0. ओके, सो जे करंट पायथनचं व्हर्जन आपण जे यूज करतोय ते कोणतं आहे, 3.14.0. हे क्लिअर सर्वांना इथपर्यंत, व्हेरी गुड. ओके, सो पायथनचं व्हर्जन कसं चेक करायचं, यू नीड टू राईट पायथन डबल डॅश version. Okay, yeah. Now let's write our very first program. Let's write our very first program over here, that is Hello Python. Okay, आता मी थोडासा सेटिंग मध्ये चेंज करेल. तर हे जे हे जे टर्मिनल आहे, हे टर्मिनलची पोझिशन मी राईट साईडला घेईल. कुठे घेणार आहे, तर याची आपण पोझिशन लेफ्ट साईडला घेऊया. ओके, नाव द नेक्स्ट. जर तुम्हाला पायथनवरती काहीही प्रिंट करायचं असेल, सो वी हॅव अ स्पेशल काइंड ऑफ कोड दॅट इज कॉल्ड एज अ प्रिंट. तर आपल्याला कोणता कोड आहे, प्रिंट. अँड देन आय विल यूज अ राउंड ब्रॅकेट. सो हियर प्रिंट इज अ फंक्शन टू प्रिंट समथिंग. सो जसं सी मध्ये तुम्ही काय यूज करत होतात, प्रिंट एफ, राईट. आणि जर मला जावा यूज करायचं असेल तर आपण काय यूज करतो, system.io.println. इन द सेम वे जर तुम्हाला पायथन मध्ये प्रिंट करायचं तर प्रिंट म्हणा आणि त्यानंतर मी इथे पास केलं 1 2 3 4 5. लेट्स सेव्ह इट. लेट्स गो टू द कोड अँड हियर आय विल जस्ट से दॅट पायथॉन 3 स्पेस फाईल नेम. तर फाईलचं नाव काय आपल्या, intro.py, and you will see it's printed on. आता हे नंबर असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, बट
हे नंबर आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. बट जर मला स्ट्रिंग किंवा सिम्बॉल असतील तर अशा केसमध्ये तुम्हाला थोडं वेगळ्या प्रकारे सिंटॅक्स लिहावं लागतं. सो जर मला असं प्रिंट करायचं आहे की जस्ट आय विल स्टॉप दिस ऑटो कम्प्लिशन. सो जर मला असं प्रिंट करायचं आहे हॅलो @123, तर तुम्ही डायरेक्टली जर प्रिंट करायला गेलेत तर तिथे तुम्हाला इश्यू येईल. काय येईल? इश्यू. मग अशा केसमध्ये तुम्ही डबल कोट यूज करा. सो जेव्हा जेव्हा तुमच्याकडे नंबर असतो तेव्हा डबल कोट यूज नाही केले तर चालतं. पण जर स्ट्रिंग सोबत नंबर किंवा कोणत्याही प्रकारची व्हॅल्यू आहे, जर ती कॅरेक्टर आहे, सेट ऑफ कॅरेक्टर, तर अशा केसमध्ये तुम्हाला डबल कोट वापरावंच लागतं. एक तर तुम्ही डबल कोट यूज करू शकताय किंवा सिंगल कोट यूज करा किंवा 3 सिंगल कोट यूज करा किंवा 3 डबल कोट यूज करा. Okay, if I save all of this and if I try to run it, so here I will just say Python 3 intro.py. You will see it will print all of them. तर पायथन मध्ये तुम्ही सिंगल कोट यूज करू शकताय, डबल कोट यूज करू शकताय, 3 सिंगल कोट वापरता येतात आणि 3 डबल कोट पण वापरता येतात. ओके, क्लिअर इथपर्यंत? व्हेरी गुड. चला हे पॉईंट नोट डाऊन करून घ्या. याच्या नोट्स मिळणार आहे पण नोट डाऊन करून घ्या. You can write this syntax also. So in Python, if you want to print a data, we use print function. सर्वांनी लिहून घ्या जे ऑनलाईन येते. So in Python, if you want to print a data, yeah, I'm so sorry. So in Python, if you want to print a data, in that case, we use print method. Okay, great. So string पास जर करायची असेल तर ती आपण 3 वेने पास करतो. डबल कोट, सिंगल कोट, ट्रिपल कोट, ट्रिपल डबल कोट. ओके, सो इट्स ऍक्च्युअली 3 वे ओनली. पण ते सिंगलचे 3 कोट वेगळे आणि डबलचे 3 कोट वेगळे, त्यामुळे ते 4 टाईप मध्ये दिसतात. बट 3च टाईप ऍक्च्युअली. इज दॅट क्लिअर? ओके. So now we will take a break for 2-3 minutes. Okay, and then we will resume it back again. So let's have a break. सो ब्रेक नंतर जर तुमच्याकडे काही क्वेश्चन असेल तर मला विचारू शकताय. Yeah. Okay. So basically, interpreter doesn't create a byte file. Okay. हा पहिला पार्ट आहे. सेकंड इज दॅट यू विल सी वन थिंग दॅट की जेव्हा जेव्हा तुम्ही सिंटॅक्सचा इश्यू येईल तर इंटरप्रेटर काय येतं, पहिलं सिंटॅक्स चेक करतं. जर सिंटॅक्स चुकीचा असेल तर फाईलच रन होत नाही. याला म्हणतात प्री कंपायलेशन. काय म्हणतात याला? प्री कंपायलेशन. प्री कंपायलेशन झाल्यानंतरच जर ते सक्सेस झालं तरच तो कोड रन होतो. म्हणजे कळत न कळत इंटरप्रिटर कंपायलर यूज करतं, पण ते प्युअर कंपायलर नाही राहत. कारण कंपायलर मशीन फाईल क्रिएट करतं, हे करत नाही. सो जर चुकून तुमची पायथनची फाईल डिलीट झाली तर म्हणायचं जय बाबाजी, कारण ती काही रिकवर होणार नाही. ओके. सो कोड लिहिताना थोडासा काळजीपूर्वक करायचा, कधी काही डिलीट नाही करायचं. लक्ष येते प्रत्येकाच्या? व्हेरी गुड. आणि विंडोजवर चुकून सुद्धा शिफ्ट डिलीट दाबायचं. चांगला कोडर फक्त डिलीट नावाचं बटन दाबतो, कारण त्याला कधी परत फाईल लागेल त्याला सांगता येत. लक्ष येते? ओके. नाव लेट्स अंडरस्टँड व्हॉट इज मीन बाय व्हेरिएबल्स. काय असतं बरं व्हेरिएबल्स? सांगा बरं.
स्टोअर नो, दॅट इज कॉल्ड एज अ पॉइंटर. जे तुम्ही सांगितलं तुम्ही थोडे जास्तच पुढे गेले, थोडं मागे या. Variable like a container. हा, व्हेरी गुड. बेसिकली व्हेरिएबल्स आर अ कंटेनर. ओके, व्हेरिएबल काय आहे? एक कंटेनर आहे. सो सपोज आता माझ्याकडे पाण्याची बॉटल आहे, पाणी आहे यामध्ये, बरोबर. मग हे पाणी कशामध्ये साठलेलं आहे? बॉटलमध्ये. याला म्हणतात कंटेनर. आता मला वाटलं मी हे पूर्ण पाणी पेन, तर हे पाणी झालं ह्या कंटेनर मधली व्हॅल्यू. काय झाली ही व्हॅल्यू? व्हेरिएबल्स आर यूज टू स्टोअर सम व्हॅल्यूज विच आर टेम्पररी. ओके, तर व्हेरिएबल्स जे असतात हे टेम्पररी व्हॅल्यू स्टोअर करतात, परमनंट व्हॅल्यू स्टोअर करत नाही. ओके, इट स्टोअर्स व्हॅल्यू टेम्पररी. तुम्ही कोड रन करायला स्टार्ट केला, त्याने व्हॅल्यू स्टोअर केली, तुमचा कोड रन झाला, संपला, व्हॅल्यू रिमूव्ह झाली. याला टेक्निकल भाषेत ॲलोकेशन आणि डिॲलोकेशन असं म्हणतात. ओके, मेमरी ॲलोकेशन आणि डिॲलोकेशन. सो लेट्स अंडरस्टँड दिस नाव. तर व्हेरिएबल जर डिक्लेअर करायचं असेल तर पायथनमध्ये खूप सोपं आहे. जस्ट तुम्ही व्हेरिएबलचं नेम द्या, लाईक व्हेरिएबल नेम, आणि याला काय म्हणतात, जे मी दिलेलं आहे असं कोण म्हणलं, इक्वल Assign operator. असाइन ऑपरेटर. त्याला इक्वल टू नाही म्हणते, इक्वल टू आपल्या भाषेत म्हणतो आपण, कारण आपल्याला गणितामध्ये ती लिहायची सवय लागलेली. ओके, मॅथ्समध्ये, म्हणून आपल्याला ते इक्वल टू आठवतं. बट प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये याला असाइनमेंट ऑपरेटर म्हणतात. काय म्हणतात? असाइनमेंट ऑपरेटर. याच्यानंतर द्यायची असते व्हॅल्यू. काय द्यायची असते? व्हॅल्यू. आता पायथनचा पार्ट चांगला असा आहे की पायथनमध्ये सेमिकोलॉन लागत नाही. ओके, कारण पायथन ही प्रोग्रामिंग लँग्वेज इंडेंटेशन वरती काम करते. आता इंडेंटेशन काय ते आपण थोडं पुढे बघूया. पायथनची इंडेंटेशनचं मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं की इंडेंटेशन कसं द्यायचं असतं. ओके, त्याचे वेज काय इंडेंटेशनच्या ते आपण डिस्कस करणार पायथन इंडेंटेशनच्या वेळेस. सो व्हेरिएबलचं नाव आणि त्यानंतर व्हॅल्यू द्यायची. परत तुम्ही अजून एक व्हेरिएबल घेऊ शकता, व्हेरिएबल 1, परत तुम्ही त्याला व्हॅल्यू देऊ शकता. त्यानंतर व्हेरिएबल बनवूया, व्हेरिएबल नेम 2, आणि परत आपण त्याला व्हॅल्यू देऊ शकतो. तुम्ही एक गोष्ट जर ऑब्झर्व केली, प्रत्येक वेळेस मी व्हेरिएबलला नेम सेम देतोय का वेगळे देतोय? यस, वेगळं देतोय, पण व्हॅल्यू एक असू शकते. ओके, व्हॅल्यू असू शकते एक. त्यानंतर तुम्ही अजून एक केअरफुली जर बघितलं तर मी व्हेरिएबल 1 असं दिलं होतं व्हेरिएबल नेम, पण तुम्ही जर असं जर प्रयत्न जर केला 1 व्हेरिएबल, तर बेसिकली हा एक एरर क्रिएट करेल. काय क्रिएट करेल? एरर. का? कारण पायथनचे जे व्हेरिएबल असतात ते फक्त कॅरेक्टरने स्टार्ट होतात. कशाने स्टार्ट होतात? कॅरेक्टरने. आणि अजून एक स्पेशल सिम्बॉल आहे ज्याने स्टार्ट होतात, अंडरस्कोर. कशाने स्टार्ट होतात? अंडरस्कोर. सपोज मी असं लिहिलं इथे अंडरस्कोर प्रॉडक्ट. ओके, लाईक माउस. तर इथे अंडरस्कोर हे चालतं. इव्हन तुम्ही असं जरी लिहिलं अंडरस्कोर 1 असं पण चालतं. ओके, किंवा असं जर लिहिलं अंडरस्कोर ए असं पण चालतं. पण तुम्ही डायरेक्टली इथे 1 लिहू शकत नाही. अंडरस्कोर जर सोडला तर दुसरा कोणता सिम्बॉल पायथन मध्ये चालत नाही. जसं PHP मध्ये डॉलर चालतो, पण पायथन मध्ये डॉलर चालत नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे प्रत्येक लँग्वेजमध्ये स्टार्टिंग ही वेगवेगळ्या टाईपच्या कॅरेक्टरची असते. पायथन मध्ये तुम्ही व्हेरिएबलला अंडरस्कोरने देऊ शकताय. ओके, आणि अंडरस्कोरच्या नंतर किंवा कॅरेक्टरच्या नंतरच तुम्ही नंबर देऊ शकताय. अजून एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे, मी ते अंडरस्कोर ए देईल. सपोज 2 जर वर्ड असतील, सपोज असं आहे स्टुडंट आणि नेम, तर यांच्यामध्ये गॅप चालत नाही, यांच्यामध्ये डॅश पण चालत नाही. ओके, हे असं पण देऊ नका. मी सजेस्ट करेल, इट्स नॉट अ गुड वे. तुम्ही अंडरस्कोर देऊ शकता, किंवा दुसऱ्या नेमचं पहिलं लेटर कॅपिटल करा, किंवा पहिलं पण लेटर कॅपिटल करा, नो प्रॉब्लेम. समजतं जे मी सांगतोय? सो जेव्हा तुमचं पहिल्या वर्डचं पहिलं लेटर स्मॉल आहे
आणि दुसऱ्या वर्डचं पहिलं लेटर कॅपिटल आहे याला कॅमल केस म्हणतात. काय म्हणतात? कॅमल केस. ऑब्जेक्ट ओरिएंटेड शिकलेले का तुम्ही? त्याच्यामध्ये तुम्ही क्लास क्रिएट करतात बरोबर. क्लासचं पहिलं लेटर काय असतं? कॅपिटल असतं. सो इन द सेम वे त्याला पास्कल केस म्हणतात. काय म्हणतात? पास्कल केस. आणि जर दोन वाक्यांमध्ये सपोज आता स्टुडंट रोल नंबर मला असा हवाय, रोल नंबर, तुम्ही जर बघितलं 3 वर्ड मध्ये मी अंडरस्कोर दिले याला स्नेक केस म्हणतात. काय म्हणतात त्याला? स्नेक केस. तर व्हेरिएबल डिक्लेअर करायच्या वेळेस तुम्ही व्हेरिएबलचं नाव या वेगवेगळ्या प्रकारे देऊ शकताय, पण दोन व्हेरिएबलच्या 2 वर्डमध्ये गॅप देता कामा नाही. अंडरस्कोर यूज करणं हे मॅन्डेटरी आहे, कंपल्सरी आहे. यू नीड टू यूज दॅट वन विच इज टोटली मॅन्डेटरी. ओके. देन स्टुडंट रोल नंबर याच्यामध्ये मी अंडरस्कोर दिले याला स्नेक केस म्हणतात. कोणती केस म्हणतात? स्नेक केस. अजून एक असं असतं, सपोज मी असं लिहिलं स्टुडंट आणि नंतर कॅपिटल एस करून स्टुडंट लिहिलं तर हे दोन्ही पण वेगळे वेगळे. आपण बघूया, मी तुम्हाला दाखवतो. ओके, सो लेट मी जस्ट यूज इट. तर बघा इथे जर मी असं लिहिलं स्टुडंट राम आणि त्यानंतर श्याम, आणि आता मी इथे प्रिंट मध्ये स्मॉल एस वाला स्टुडंट प्रिंट करेल. कोणता स्टुडंट प्रिंट करेल? स्मॉल एस वाला. ओके. And now if I try to run this one, okay, इथे मी असं म्हणेल की व्हेरिएबल, लेट मी जस्ट यूज दिस वन ऑल्सो डबल कोट, कारण ते एरर्स क्रिएट करते. हा, नाव इफ आय जस्ट से दॅट व्हेरिएबल, यू विल सी काय प्रिंट होत आहे? राम. पण जर मी कॅपिटल एस केला, नाव यू विल सी दॅट इट विल प्रिंट श्याम. म्हणजे काय? व्हेरिएबल्स आर केस सेन्सिटिव्ह. व्हेरिएबल्स कसे? केस सेन्सिटिव्ह. आता मला सांगा, सपोज मी स्टार्टिंग स्मॉलने केली पण मध्ये डी जर कॅपिटल केला काय होईल बरं? नाही, एरर नाही येणार. का? कारण व्हेरिएबल बरोबर आहे तुमचा. व्हेरिएबल स्मॉल अप्पर कसा पण असू द्या, काहीच प्रॉब्लेम नाही. सो इफ आय सेव्ह दिस अँड इफ आय ट्राय टू रन इट, यू विल सी इट विल गिव्ह मी अ राम. का? कारण मी स्टुडंट हा वापरतोय. पण जर मी दुसरा स्टुडंट वापरला तर ऑब्व्हियसली तो मला काय करेल, इथे आउटपुट श्यामच देईल. आता असं का होतं? कारण केस सेन्सिटिव्ह. तो वर्ड कुठे का असाना, पण बदल आहे ना दोन्हीमध्ये. नाव दिसायला सारखे पण त्यांच्यामध्ये बदल काय आहे? डी कॅपिटल आहे. आता मी असं जर का टी कॅपिटल केला तरी पण हा बदल आहे. याला केस सेन्सिटिव्ह म्हणतात. व्हेरिएबल्स आर केस सेन्सिटिव्ह इन पायथन. क्लिअर आहे सर्वांना? इथपर्यंत काही क्वेश्चन, काही क्वेरी? ओके, येस. ऑनलाईन मेंबर्स इथपर्यंत समजलंय? Yes, sir. ओके, ग्रेट. आता व्हेरिएबल आपण बघितले की डिक्लेअर कसे करायचे. अजून काही वेज आहे व्हेरिएबल डिक्लेअर करायचे, ते आपण बघूया. सपोज मला इथे लाईक प्रॉडक्ट बद्दल थोडी माहिती द्यायची. सपोज मी असं म्हटलं की प्रॉडक्ट, सपोज एक प्रॉडक्ट नेम, एखाद्या प्रॉडक्टचं नाव सांगा. ओप्पो. स्पेलिंग बरोबर आहे का? ओप्पो. ओके. त्यानंतर मी प्रॉडक्ट प्राइस सांगितली. प्राइस सांगा. 12,000. लई स्वस्त आहे रे. ओके, 12,000 रुपीज. ओके. त्यानंतर मॉडेल काय का आठवतं का? मॉडेल, प्रोडक्ट मॉडेल A5X, A5X. ओके. आणि त्याची रेटिंग, प्रोडक्ट रेटिंग. प्रोडक्ट रेटिंग, सपोज प्रोडक्ट रेटिंग आहे 4.5. अजून मी असं म्हणलं की प्रॉडक्ट इज
इज इन स्टॉक. काय म्हटलं मी? प्रॉडक्ट इज इन स्टॉक. तर मी असं इथे करेल, सपोज मला येस ऑर नो हवं आहे, तर बेसिकली आपण बुलियन व्हॅल्यूज यूज करतो. तर पायथन मध्ये बुलियन व्हॅल्यूज कॅपिटल टी ना ट्रू स्टार्ट होते आणि फॉल्स कॅपिटल एफ ने स्टार्ट होते. ओके. बाकी प्रोग्रामिंग लँग्वेजेसमध्ये ट्रू आणि फॉल्स हे छोट्या अक्षरांमध्ये असतात, बट इथे ते कसे असतील? कॅपिटल केसमध्ये. ओके, इट विल बी इन कॅपिटल केस. ओके, लेट्स सेव्ह इट. तर बघा, आता असा विचार करा की यामध्ये ओप्पोच प्रॉडक्ट नेम आणि प्रॉडक्ट ब्रँड एकच आहे. कसं आहे प्रॉडक्टचं ब्रँड? सेम आहे. युअर प्रॉडक्ट ब्रँड विल बी सेम. ओके. नाव इन दॅट केस बघा, आता दोन व्हेरिएबल आहे, सारख्याच व्हॅल्यू कधी यांना आहे ना. सो अशा केसमध्ये तुम्ही काय करू शकताय? पहिल्या व्हेरिएबलच्या नंतर लगेच दुसरा व्हेरिएबल द्या एकाच लाईन मध्ये. बघा, आता ओप्पो ही व्हॅल्यू कोणाकोणाला असेल? प्रॉडक्ट नेम, प्रॉडक्ट ब्रँड. हा शॉर्टकट आहे जो तुम्ही करू शकताय. ओके. आता अजून एक वे मी तुम्हाला दाखवतो. सपोज हे जे प्रॉडक्ट रेटिंग आहे, आता मला हे दोन्ही पण एका वेगळ्या वे मध्ये द्यायचे. सपोज एक दुसरा व्हेरिएबल घेऊ. सपोज ए इक्वल्स टू 10 अँड बी इक्वल्स टू 20 असं घेतलंय आपण. तर आपण याला असं पण लिहू शकतोय, ए कॉमा बी आणि त्यानंतर 10,20. ओके, ए कॉमा बी आणि 10,20. तर हा जो 10 आहे ना, हा बी ला असाइन होतो आणि हा जो 20 सॉरी हा जो 10 आहे ना, हा ए ला असाइन होईल आणि हा जो 20 आहे ना, हा बी ला असाइन. सो व्हॉट इट मीन्स? इट मीन्स दॅट whenever we are using variables, we can either write a solo variable, we can either make a group of it, or either we can use a comma separation for variable declaration in Python. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? चला हे लिहून घ्या बरं. पॉइंट्स लिहून घ्या सर्वांनी.
येस, सर्वांनी नोट डाऊन केलं? ऑनलाईन मेंबर्स जे ऑनलाईन आहे त्यांनी नोट डाऊन केलं? काइंडली अनम्यूट युअर सेल्फ. Yes, yes. ओके, ग्रेट. ज्यांचे कॅमेरा बंद आहे त्यांनी कृपया करून कॅमेरा चालू करा. ओके, कॅमेरा बंद ठेवू नका. फाईन. सो नाव लेट्स मूव्ह फॉरवर्ड. आणि आता आपण इथे आपण बघितलं की व्हेरिएबल डिक्लेअर कसे करायचे, राईट? So now we will move forward and we will understand one more very important concept, that is data types. Okay? आता मला सांगा डेटा टाइप म्हणजे काय? म्हणा टाइप ऑफ डेटा. कॅरेक्टर, हा ते तर डेटा टाइपचे टाइप झाले. पण डेटा टाइप, आता तुम्हाला मी प्रश्न विचारला, व्हॉट इज अ डेटा टाइप? हा, बेसिकली डेटा टाइप स्पेसिफाईज अ कॅटेगरी ऑफ कंटेंट. ओके, काय स्पेसिफाय करतात ते? कॅटेगरी त्या कंटेंटची. जसं इथे सपोज मी असं म्हटलो स्टुडंट नेम, आणि स्टुडंटचं नेम आपण देऊया ओम. ओके, त्यानंतर आपण म्हटलं की ऑटो कम्प्लिशन बंद करतो मी परंतु. त्यानंतर आपण म्हटलो स्टुडंट रोल नंबर. ओके, आणि इथे आपण म्हटलो स्टुडंट रोल नंबर इज 30. त्यानंतर मी म्हटलो स्टुडंट मार्क्स, आणि याला मी म्हटलो 40.5. ओके, आउट ऑफ 50 आहे, डोंट वरी. त्यानंतर इथे आपण म्हटलो इज स्टुडंट प्रेझेंट. आणि याला मी म्हटलो ट्रू. काय म्हटलं आपण याला? ट्रू. तुम्ही जर केअरफुली बघितलं तर इथे वेगळ्या वेगळ्या टाईपचा डेटा आहे. कसा इथे वेगळ्या वेगळ्या टाईपचा डेटा आहे. ओके, आता पायथन मध्ये जर तुम्हाला असं मला लिहायचंय लाईक दीज आर डेटा टाइप्स, पण मला हा फक्त एक मेसेज हवाय, इन्फॉर्मेटिव्ह मेसेज. तर यासाठी आपण हॅश यूज करतो. ओके, दिस इज टेक्निकली कॉल्ड एज अ कमेंट. काय म्हणते याला? कमेंट. बेसिकली कमेंट्स का बरं यूज होतात? तर तुम्हाला काही कोड बद्दल माहिती सांगायची असेल तर त्यासाठी तो आपण यूज करतो. कमेंट रन होत नाही. सो तुम्ही एखादा कोड जर कमेंट केला तर तो कोड रन होणार नाही. त्यामुळे थोडस केअर घ्यायची. ज्यावेळेस तुम्ही कोड कमेंट करतात केअरफुली बघा की तुम्ही काय करताय कमेंट. नाहीतर कमेंट करणार आणि कोड रन करत बसतात. डोंट डू दॅट थिंग. सो लेट्स गो बॅक स्पेस, लेट्स सेव्ह इट. आणि इथे I will say that let's run this code. So इथे मी म्हणेल python 3.datatypes.py. तुम्ही बघू शकता काही प्रिंट झाला का? नाही, कारण आपण काही प्रिंटच नाही केलं. सो आता इथे ही जी स्ट्रिंग दिसते, हे जे नेम दिसते स्टुडंट नेम, बेसिकली या टाईपचा डेटा असतो स्ट्रिंग. काय असतो? स्ट्रिंग. स्ट्रिंग तुम्ही 3 प्रकारे देऊ शकताय. एक तर तुम्ही डबल कोड देऊ शकताय, किंवा सिंगल कोड देऊ शकताय, किंवा ट्रिपल कोड देता येतो. कसं येतो तो? ट्रिपल कोड. म्हणजे ट्रिपल कोड तुम्ही असे पण देऊ शकताय 3 कोड. ओके, यू कॅन जस्ट गिव्ह अ ट्रिपल कोड होईल. सो तुम्ही याला ट्रिपल कोड देऊ शकताय. नो वरी अबाउट इट. बेसिकली ट्रिपल कोडने काय होतं, नंतर आपण बघणार आहे. तुम्हाला कंटेंट मल्टीलाईन क्रिएट करते, त्यासाठी ट्रिपल कोड, पण आपण ते नंतर बघणार आहे. डोंट वरी. सो माझं सजेशन असं असेल की जर तुमचा जो मेसेज आहे किंवा जी स्ट्रिंग आहे ती छोटी असेल तर सिंगल किंवा डबल कोड यूज करा. ट्रिपल कोड खूप एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये आपल्याला यूज करायचं. ओके, त्यानंतर इथे जी रोल नंबर आहे याच्यात काही फ्रॅक्शन आहे का? नाही. तर रोल नंबर, मी रोल नंबरची व्हॅल्यू निगेटिव्ह देऊ शकतोय, पॉझिटिव्ह देऊ शकतोय, किंवा 0 देऊ शकतोय. जेव्हा निगेटिव्ह, पॉझिटिव्ह किंवा 0 असतं तर याला म्हणतात इंटिजर.
काय म्हणतात? इंटिजर. त्यानंतर हे जे स्टुडंट मार्क्स दिसत आहे हे फ्रॅक्शन व्हॅल्यू असतात. कसे असतात? फ्रॅक्शन व्हॅल्यू. तर याला फ्लोट्स म्हणतात. काय म्हणतात? फ्लोट्स. त्याचबरोबर स्टुडंट इज प्रेझेंट. तर हे जे ट्रू इथं लिहिलेलं आहे, ओके, हा ट्रू स्पेशल कीवर्ड आहे. तुम्ही ट्रू नावाचा व्हेरिएबल क्रिएट करू शकत नाही. इट्स नॉट व्हॅलिड. तर हे जे ट्रू दिसतंय तुम्हाला, दिस इज बेसिकली अ बुलियन व्हॅल्यू. कोणते असते? बुलियन. आणि भविष्यामध्ये आपण अजून एक डेटा टाईप लर्न करणार आहे ज्याला म्हणतात कॉम्प्लेक्स डेटा टाईप. कोणता डेटा टाईप? कॉम्प्लेक्स डेटा टाईप. तर तुम्ही स्टुडंटला तुम्ही स्ट्रिंग नावाचं डेटा टाईप यूज करू शकताय, इंटिजर यूज करू शकताय. म्हणजे व्हेरिएबलमध्ये व्हॅल्यू कोणत्या कोणत्या टाईपची स्टोअर करता येते? स्ट्रिंग, इंटिजर, फ्लोट आणि बुलियन. आणि पुढे चालून आपण कॉम्प्लेक्स पण यूज करणार आहे. आता करंटली कॉम्प्लेक्स आपल्यासाठी तेवढा महत्वाचा नाहीये. ओके, वी विल यूज दॅट वन. सो आता क्वेश्चन असा आहे, जर मी एखादा व्हेरिएबल प्रिंट केला, सपोज मी असं म्हटलं की प्रिंट स्टुडंट नेम, प्रिंट स्टुडंट नेम. मग आता मला जर का हा नेम, इफ आय जस्ट से प्रिंट स्टुडंट नेम, ओके, याला जर आपण रद्द केलं तर इथे मला ओ मिळतोय, बरोबर. पण लेट से मला याची टाईप चेक करायची, हा कोणत्या टाईपचा आहे. आता बघा, पायथन एक अशी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे ज्यामध्ये तुम्हाला डेटा टाइप्स बघता पण येते. सो इथे मी टाईप नावाची मेथड यूज करेन. काय यूज करणार आहे? टाईप नावाची. आता हा बेसिकली एक स्पेशल काइंडचा कीवर्ड आहे, ओके, जो तुम्हाला आउटपुट देईल कोणत्या डेटा टाईपचा हा या व्हेरिएबलमध्ये कोणत्या टाईपचा डेटा स्टोअर आहे. सो जर आपण याला रन जर केलं, तुम्ही बघू शकता इथे काय प्रिंट करतो बरं तो? क्लास str. आता खूप इम्पॉर्टंट असं आहे की पायथन मध्ये प्रत्येक व्हेरिएबल हा एक ऑब्जेक्ट असतो आणि इथे जो टाईप दिसतो तो कोणत्या क्लासचा टाईप आहे हे दिसतं. तर आता हा करंटली काय आहे? इट्स अ स्ट्रिंग. काय हा? स्ट्रिंग आहे. त्यानंतर सपोज मी असं म्हटलं की प्रिंट टाईप स्टुडंट रोल नंबर, आणि याला जर आपण रन केलं, तुम्हाला दिसेल हा काय म्हणतोय? क्लास इंटिजर. ओके, इन द सेम वे if I print student marks, it will say chi type float. And then if I just use print is present, तर अशा केसमध्ये टाईप काय असेल? बुलियन. ओके, सो इट विल बी अ बुलियन डेटा टाईप. इथपर्यंत काही क्वेश्चन आहे कोणाकडे? येस. तरी पण डेटा टाईप वेगवेगळी राहील. सपोज आता याचं जे मी म्हणणं आहे आपण ते करूया. ओके, गुड क्वेश्चन. सो सर्वात आधी मी ते कमेंट करेल. तिथे आपण त्याला प्रिंट करूया. आणि आता आपण काय करूया? मी असं म्हणेल स्टुडंट नेम कॉमा कॉमा स्टुडंट मार्क्स, असंच म्हणतो बेटा. हा ते एका लाईन मध्ये येईल, पण याच्या आतमध्ये नाही, तुला साईडला द्यावा लागेल. परत नेक्स्ट टाइम. ओके, अच्छा, तू असं म्हणत होता, ठीक. येस, लेट्स सेव्ह इट. ओके, इंडेंटेशन इश्यूज. ओके, ग्रेट. सो आता जर हा कोड जर मी रन केला, यू विल सी की मला या सर्व डेटा टाइप्स ते भेटत आहे. ओके, सो आतापर्यंत आपण काय काय बघितलं पायथन मध्ये? दॅट वी कॅन डिक्लेअर व्हेरिएबल्स. व्हेरिएबल्सचे वेगवेगळे वेज बघितले, इक्वल टू, कॉमा, राईट. व्हेरिएबल डिक्लेअर करण्यासाठी काय काय कंडिशन्स आहे? काय काय कंडिशन्स आहे?
व्हेरिएबल डिक्लेअर करण्यासाठी फर्स्ट लेटर डिजिट नसलं पाहिजे. येस, पहिलं लेटर डिजिट नसलं पाहिजे, फर्स्ट लेटर. सेकंड, अंडरस्कोर चालतो पण दुसरा स्पेशल सिम्बॉल चालत नाही. ओके, नेम मध्ये पेस नसलं पाहिजे. येस, व्हेरिएबल्स मध्ये Underscore. स्पेस नसलं पाहिजे, अंडरस्कोर चालतं, नो प्रॉब्लेम. राईट, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता एक मजेशीर गंमत अशी आहे पायथन मध्ये. सपोज तुमच्याकडे एक एक्स व्हेरिएबल आहे 10 आणि एक वाय व्हेरिएबल आहे 20. आता मला स्वॅपिंग करायची, तर पायथन मध्ये तुम्ही स्वॅपिंग कशी करू शकताय? एक्स कॉमा वाय, त्यानंतर एक्स कॉमा वाय, सॉरी वाय कॉमा एक्स, तर ते नंबर ऑटोमॅटिक स्वॅप होऊन जातात. म्हणजे जर तुम्ही नॉर्मल प्रोग्रामिंग लँग्वेज बघितली तर नंबर स्वॅप करणं कसं करावं लागेल तुम्हाला? इथे अजून एक व्हेरिएबल घ्यावा लागेल, झेड 0. मग काय करावं लागेल? एक्स ची व्हॅल्यू झेड मध्ये एक्स ची व्हॅल्यू, बरोबर, त्यानंतर एक्स मध्ये वाय ची व्हॅल्यू, बरोबर ना, आणि त्यानंतर वाय मध्ये झेड ची व्हॅल्यू, अशी स्वॅपिंग करावी लागते. बट पायथन मध्ये तुम्हाला हीच गोष्ट खूप सिंपल वे मध्ये दिलेली आहे, 2 नंबरची स्वॅपिंग. आता काय होईल? जो एक्स आहे त्याला वाय ची व्हॅल्यू अप्लाय होईल आणि जो वाय आहे त्याला एक्स ची व्हॅल्यू अप्लाय होईल. सो ऑटोमॅटिक नंबर स्वॅप होऊन जाते. आलं लक्षात? सो इथे जर मी असं लिहिलं प्रिंट एक्स कॉमा वाय आणि स्वॅप केल्यानंतर जर लिहिलं तर बेसिकली तुम्हाला स्वॅपिंग दिसेल. राईट, 2 नंबरची स्वॅपिंग. सो पायथन मेक्स द थिंग्स मोर इझी फॉर इम्प्लिमेंटेशन. ओके, खूप म्हणजे खूप इझी वे मध्ये तुम्ही ते इम्प्लिमेंटेशन करू शकता. ओके, सो इथपर्यंत कोणाला काही क्वेश्चन, कोणाला काही क्वेरी? काय 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 3 घेतले तरी चालतं, पण ती ट्रेडिशनल प्रोसेस. पायथनने त्याला शॉर्टकट क्रिएट केलेला आहे. चालतं ना, त्याला काही इश्यू नाही. तुम्ही असं म्हणतोय ना, तू असं पण करू शकतोय आणि असं 30 केलं तरी चालतं. ओके, इट विल नॉट क्रिएट एनी एरर. बघा, पायथन थोडी सिंपल बनवलेली. सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे पायथन एक पुढे चालून आपण एक कोड बघणार आहे. तू जसं आपण बोलतो तसं तुम्हाला तो वाचता येतो डायरेक्ट. पायथन मध्ये ती पॉवर आहे की तुम्ही ह्युमन रिडेबल डायरेक्ट स्ट्रक्चर, एक वाक्य क्रिएट होतं डायरेक्टली कंडिशन मध्ये. सिंगल लाईन मध्ये खूप भयानक थ्रूपुट देतात पायथन मध्ये. ओके, आपण पुढे जसं जाऊ तसं बघू, एवढं काही आता टेन्शन घेऊ नका आणि जास्त बर्डन पण नका घेऊ की काय काय शिकणार आहे. ठीक आहे, ओके, ग्रेट. चला, आता आपण खूप इंटरेस्टिंग पार्ट बघणार आहे पायथन मधला, जो फॉर्मली काही नवीन तुम्हाला सजेशन सिनॅरिओ देईल. ओके, नॉट अ सजेशन सिनॅरिओ, बट तुम्ही युजर कडून रन टाइम इनपुट घेऊ शकताय. ओके, दॅट इज व्हॉट वी आर गोइंग टू सी इट होईल. तर पायथन मध्ये आता आपण IO बघणार आहे. IO म्हणजे काय? मराठीतला IO नाही, इनपुट आउटपुट. ओके, सो आता आपण डिस्कस करणार आहे पायथन मधलं सर्वात सिंपल कन्सेप्ट इनपुट आउटपुट. त्यामधलं आपण आउटपुट ऑलरेडी बघितलेलं आहे. एकच व्हॅल्यू प्रिंट करायची म्हणजे काय करायचं? आउटपुट द्यायचा. राईट, तर असा विचार करा की माझ्याकडे इथे 2 व्हेरिएबल्स आहेत, ए आणि बी. काय व्हेरिएबल्स? ए आणि बी. आणि मला असं प्रिंट करायचं आहे की what I need to print, just I will say that I need to print A plus B. काय प्रिंट करायचं आपल्याला? A plus B. ओके, सो इथे we will just say that just I will say PYIO डॉट पायथन. सो काय प्रिंट होतंय आता? तरी पण मला असं नकोय. मला काय करायचं? युजर कडून व्हॅल्यू घ्यायची. मला युजरला विचारायचं की लाईक गिव्ह मी अ नंबर 1 आणि नंबर 2. ओके, तर या केसमध्ये आपण इनपुट यूज करू शकतो. जसं प्रिंट नावाचं फंक्शन आहे ना, तसं पायथन मध्ये इनबिल्ट इनपुट नावाचं फंक्शन असतं. या इनपुट मध्ये तुम्ही मेसेज टाईप करू शकताय. ओके, सो असं मी म्हणेल एंटर फर्स्ट नंबर.
काय म्हणेल मी एंटर फर्स्ट नंबर आणि इथे म्हणेल इनपुट एंटर सेकंड नंबर. काय म्हटलं आपण इथे इनपुट सेकंड नंबर. सो नाव जर मी या कोडला रन केलं तर बघा जोपर्यंत मी पहिला नंबर टाकत नाही तोपर्यंत रन नाही होणार. ओके सो इथे मी जर टाकलं 10, दुसरा नंबर तुम्ही सांगा आता. हा 30. आपलं अपेक्षित आउटपुट काय? येस, बट अनफॉर्च्युनेटली इथे 1030 होईल. असं का होतं? जेव्हा आपण युजरकडून डेटा घेतोय तर तो नंबर फॉर्मॅटमध्ये येत नाही, तर तो थोडा असा येतो. कसा? मी दाखवतो तुम्हाला. कसा आला डेटा? 10 आणि 30, पण तो कोणत्या फॉर्मॅटमध्ये? स्ट्रिंग मध्ये. कोणत्या फॉर्मॅटमध्ये? स्ट्रिंग मध्ये. सो याला जर का तुम्ही रन करण्याचा प्रयत्न केला तर तो काय देणार आउटपुट? 1030. मग जर हे जर नसेल करायचं तर आपल्याकडे टाईप कास्टिंग नावाचा कन्सेप्ट असतो. कोणता कन्सेप्ट असतो? टाईप कास्टिंग. टाईप कास्टिंग म्हणजे काय? चेंजिंग वन डेटा टाइप टाईप कन्वर्टिंग फ्रॉम टू अनदर. वन टाईप टू अनदर टाईप. व्हेरी गुड, बरोबर आहे. एका टाईप मधून तुम्हाला दुसऱ्या टाईप मध्ये डेटा चेंज कर देतो. सो आता करंटली हा जो 10 आहे हा कोणत्या टाईप मध्ये? कोणत्या टाईप मध्ये बघूया आपण. ओके सो जस्ट आय विल से टाईप. सो बेसिकली हा जर आपण रन केला तर हा स्ट्रिंग टाईप मध्ये दिसला. दिसला ना? म्हणजे डबल कोड जर वापरलं तर नंबर काय होतो? स्ट्रिंग होतो. बरोबर. त्यामुळे काय होतं जेव्हा आपण इथे प्लस यूज करतोय, आता प्लस एक ऑपरेटर आहे, त्याची दोन कामं आहे. पहिलं काम काय आहे? पहिलं काम आहे नॉर्मल जर नंबर असेल तर ऍडिशन करणे. नॉर्मल जर नंबर असेल तर ऍडिशन करणे. पण जर दोन स्ट्रिंग असेल तर जॉईन करणे. दोन स्ट्रिंग असले काय करायचं? जॉईन ऑपरेशन. ओके मग आता क्वेश्चन असा याला कसं सॉल्व्ह करायचं? आन्सर सिंपल आहे. यासाठी आपल्याकडे इनबिल्ड टाईप कास्टिंग इनबिल्ड टाईप कास्टिंगच्या फंक्शन्स असतात. जसं इंटिजर साठी असतो इंट, फ्लोट साठी असतो फ्लोट आणि स्ट्रिंग साठी असतं str. ओके आपल्याला काय करायचं सांगा बरं? स्ट्रिंग मधून कशात कन्वर्ट करायचंय? इंटिजर मध्ये. मग मी म्हणेल की ही स्ट्रिंग आहे ही मला इंटिजर मध्ये हवी. कशी हवी आहे? इंटिजर मध्ये. आता बघा आता जर सेव्ह केलं, आता जर रन केलं तर अजून एरर येईल. आता त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही काय करताय? इंटिजर आणि स्ट्रिंगचे ऍडिशन करताय, जे की चुकीचं आहे. पायथन याला अलाव करत नाही. तरी ते दोन्ही पण तुम्हाला एक तर इंटिजर हवी किंवा स्ट्रिंग हवी. सो मी म्हणेल ठीक आहे नो प्रॉब्लेम, लेट्स मेक इट इंटिजर. आणि आता जर आपण याला रन केलं तर आउटपुट काय आहे? 40. मग आता माझा क्वेश्चन असा आहे की आपण ते जे इनपुट घेतले होते त्यांचा डेटा आपण कन्वर्ट करू शकतोय का? करू शकतोय ना? यस. तर आपण असं करूया, इथे मी म्हणेल की ए विल बी लाईक एंटर इनपुट आणि इथे म्हणेल एंटर फर्स्ट नंबर. ओके त्यानंतर बी असेल इनपुट एंटर सेकंड नंबर. ओके आणि बघा आता ए आणि बी भेटला, पण आपल्याला ते काय हवे ऍक्च्युली? काय हवे? मग मी असं म्हणेल की जो जुना ए आहे त्याला आपण ए मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करू, नंबर ए मध्ये. आणि जो बी आहे जो स्ट्रिंग आलेला आहे त्याला बी मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करू. चला एकदा ट्राय करून बघूया. सो इथे काय विचारलं त्याने? फर्स्ट नंबर 10, दुसरा 30, आउटपुट येत आहे 40. आता इथे काय झालं? लाईन नंबर 7 वरती तो स्ट्रिंग मध्ये आला, लाईन नंबर 8 वरती पण स्ट्रिंग मध्ये व्हॅल्यू आली, पण लाईन नंबर 9 मध्ये आपण ए ला स्ट्रिंग मधून इंटिजर मध्ये कन्वर्ट केलं.
तसंच बी जी व्हॅल्यू आहे तिला पण आपण काय केलं, स्ट्रिंग मधून इंटिजर मध्ये कन्वर्ट केलं. समजतंय ना जे मी सांगतोय ते? तर इथे आपण काय केलं, टाईप कास्टिंग केली. इथे काय केलं आपण, टाईप कास्टिंग. व्हॉट इज मीन बाय टाईप कास्टिंग? चेंजिंग अ डेटा फ्रॉम वन टाईप टू अनदर डेटा टाईप इज कॉल्ड एज अ टाईप कास्टिंग. ओके, चला. पण मग आता क्वेश्चन असा, हे असं रिपीटेड कोड बरोबर वाटतो एक, सांगा बरं? नाही वाटत आहे. मग आपण एक सिंपल करू शकतोय. हे जे इंट आहे ना, यालाच असं म्हणूया की जो पण डेटा येईल त्याला डायरेक्टली इंटिजर मध्ये कन्वर्ट करा. शॉर्टकट. आता आपल्याला या लाईनचा काही यूज नाही, आणि सेम मी बी साठी पण करेल. मी म्हणेल की इनपुट येणार आहे, सो तो इंटिजर मध्ये कन्वर्ट झाला पाहिजे. बघा, एका कोडला आपण काय केलं, म्हणजे दोन कोडला एकाच लाईन मध्ये कन्वर्ट केलं. याला शॉर्ट हँड प्रोसेस म्हणतात. डेव्हलपमेंटमध्ये शॉर्ट हँड प्रोसेस येणं महत्वाचं आहे. तुमच्या लाईनच्या कोडवरून समजतं की तुम्ही किती स्मार्ट आहात कोडमध्ये. ओके, हा, आता तुम्ही जीपीटी जर का यूज करताय तर तुम्ही तुमची हायरेच्यापेक्षा स्मार्ट आहे, कारण बिचारा जीपीटी आउटपुट काढून देत आहे. बट द थिंग इज दॅट वेन यू आर रायटिंग अ कोड, युअर कोड मस्ट बी व्हेरी क्लीन अँड नीट. ओके, चला आता नंबरची ऍडिशन करू. बघा, फक्त मी थोडासा स्पेस देईल सो दॅट ते दिसायला थोडे व्यवस्थित दिसेल. नाउ लेट्स क्लिअर इट फर्स्ट. नंतर मी रन करेल. सो आय विल से एंटर नंबर. चला, दोन नंबर सांगा कोणते पण. हा, 50, हा, 20. Your addition is 70. ओके, इथपर्यंत काही क्वेश्चन आहे कोणाकडे? येस, एनी क्वेश्चन, एनी क्वेरी? लेक्चर समजलंय जे मी सांगतोय ते? कन्सेप्च्युअली समजलंय? ओके, येस. चला, एक प्रोग्राम रन करूया आता आपण. ओके, बेसिकली आज नको करायला, कारण आज आपण ऑपरेटर शिकलेलो नाही. ओके, तर उद्याचं जे लेक्चर असेल त्यामध्ये आपण ऑपरेटर्स लर्न करणार आहे. ऑपरेटर्स. ओके, व्हॉट वी आर गोइंग टू लर्न इन टुमॉरो सेशन? ऑपरेटर्स, कंडिशनल स्टेटमेंट्स. ऑपरेटर्स अँड कंडिशनल स्टेटमेंट. आणि मग आपण काही मजेशीर कोड लिहूया. ओके, सम प्रॅक्टिकल्स. नियर अबाउट 10 एक प्रोग्राम घेऊ आपण छोटे छोटे. मी तुम्हाला एक नॉलेज ऑफ अंडरस्टँडिंग येईल की रन कसे होतात. ओके, येस. आता ऑनलाईन आणि ऑफलाईन मध्ये ज्यांना ज्यांना क्वेश्चन आहे पहिलं मला विचारा, मग आपण अटेंडन्स घेणार आहे. कोणाकडे काही क्वेश्चन आहे या पॉइंट पर्यंत? ऋषिकेश, येस. एनी अदर पार्टिसिपेंट ऑफलाईन मध्ये? मॅडम, हे क्वेश्चन तुम्हाला समजलंय लेक्चर? येस, ऑनलाईन मेंबर्स लेक्चर समजलंय का? यस सर. ओके, ग्रेट. बेटा लेक्चर कळालं? ओम तुला, मॅडम तुम्हाला? ओके, उद्या तुम्हाला असाइनमेंट असेल. ओके, आज असाइनमेंट नसेल कारण नोट्स अजून संपलेले नाही. जोपर्यंत नोट्स नाही संपत तोपर्यंत असाइनमेंट नसते. ओके, सो येस, या नोट्स तुम्हाला आज भेटून जातील डे 1च्या. डोंट वरी. येस, सो जस्ट आय विल टेक युअर रोल नंबर्स. वी विल गो विथ अटेंडन्स. अटेंडन्स घेऊन येतो. सेशनला कोणी एक्झिट करू नका प्लीज.
अटेंडन्स प्रत्येकाने सांगा. मी अटेंडन्स घेतोय. सो सर्वात आधी येवला कॉलेजची मुलं. ओके. चिंचोले सायली. त्यानंतर आदित्य बागल. आदित्य. ओके. त्यानंतर अहिरे समाधान. ओके. अभिजित. अभिजित आहे का? यस. अभिजित धनगे. त्यानंतर आहेर किरण. त्यानंतर बाटुले. बरोबर का ना? बटुले. बटुले कृष्ण. कृष्ण. बटुले कृष्ण आहे का? ओके. त्यानंतर रेखा नेहरे. अब्सेंट आहे का? जॉईन का नाही करत त्या? हा. अच्छा. कीर्ती नेहरे. कीर्ती नेहरे आहे का? नो. जाधव ओम. प्रणव पडोळ. भवर प्रीतम. साई देवरे. साई देवरे आहे का? अब्सेंट आहे. ऑफलाईन येणार आहे तो कधी? ठीक आहे. सोनवणे साई. प्रेझेंट सर. तू ऑफलाईन करणार आहे का ऑनलाईन करणार बेटा? ऑनलाईन सर. ओके. जगताप वेदिता. बागल प्रियंका. गांगुर्डे मोनिका. गांगुर्डे मोनिका. ओके. गोरे अनिशा. प्रेझेंट सर. ऑनलाईन. हो. त्यानंतर कदम ऋतुजा. कदम ऋतुजा. ओके. कोल्हे शुभांगी. कोल्हे शुभांगी. त्यानंतर दर्शन सांगळे. दर्शन आहे का? दर्शन सांगळे. ओके. हर्षाली जाधव. प्रेझेंट सर. काजल. काजल आडनाव काय? हा बरोबर. काजल डेटके. प्रेझेंट. मयूर पवार आहे का? मयूर पवार. प्रेझेंट. ओके. ओम. ओम आहे का? ओम वाडे. वडे. प्रेझेंट. प्रेझेंट. ठीक आहे. प्रथमेश जगताप. प्रेझेंट. त्यानंतर गायत्री. आडनाव काय? प्रेझेंट. सईद. ओके. साक्षी घुगे. प्रेझेंट सर. सूर्यवंशी साई. सूर्यवंशी साई आहे का? प्रेझेंट सर. प्रेझेंट सर. ओके. जगजाप स्नेहल. प्रेझेंट सर. ओमकार शेजूळ. प्रेझेंट सर. आडनाव जर चुकलं तर सांगून द्याल मला. विद्या लांडे. रोटेगाव कॉलेज. ओके. मयूर पवार.
प्रेझेंट सर. प्रेझेंट. मयूर प्रेझेंट. काल प्रेझेंट होता का तू मयूर? हो सर, होतो सर. अदिती जाधव काल प्रेझेंट होते. ठीक आहे, मी आता प्रेझेंट लावून देतोय. पृथ्वीराज राजपूत. पृथ्वीराज आहे का? पृथ्वीराज. ठीक आहे. अनुजा चव्हाण. प्रेझेंट सर. आराध्या चव्हाण. आराध्या चव्हाण आहे का? प्रेझेंट सर. ओके. आरती बनकर. प्रेझेंट सर. अश्विनी वरकड. प्रेझेंट सर. ओके. कृष्णा धतिंग. कृष्णा आहे का? गायत्री ठोंबरे. प्रेझेंट सर. ऋषिकेश हुरे. पूनम जगदाळे. प्रेझेंट सर. काल होता का मॅडम तुम्ही? हो सर. कीर्ती कुमावत. कीर्ती कुमावत काल होते का तुम्ही? कीर्ती. नाही सर, कार्तिकी. हा सॉरी, कार्तिकी. सॉरी, काल होते का तुम्ही? नाही. ठीक आहे. कार्तिकी निळे. कार्तिक निळे सर ते. अरे सॉरी, कार्तिक निळे. हे नावाचे sir. प्रॉब्लेम होतात. सॉरी कार्तिक, हो सर. तो जेंडरच चेंज झालं होतं. सॉरी. प्रांजली कुटे. प्रांजली कुटे आहे का? रेश्मा गायवट. रेश्मा गायवट आहे का? प्रेझेंट सर. ओके. रुपाली भागवत. रुपाली भागवत आहे. ऋतुजा जाधव. प्रेझेंट सर. समीक्षा बरणपूरकर. प्रेझेंट सर. वाघ सांची केशव आहे का? वैष्णवी शेळके. वैष्णवी शेळके आहे का? ओके. श्रुतिका वरकड. प्रेझेंट सर. स्नेहल बोर्डे. Present, दिव्या. स्नेहल बोर्डे प्रेझेंट आहे ना? हो सर. दिव्या. Yes. दिव्या सूर्यवंशी. प्रेझेंट सर. ओके. समृद्धी सूर्यवंशी. समृद्धी सूर्यवंशी प्रेझेंट आहे का? उगले वैष्णवी प्रेझेंट आहे का? उगले वैष्णवी. सो आता तुमची ही जी अटेंडन्स आहे ही स्टाफला सबमिट करण्यात येईल. जे जे ऍबसेंट आहे त्यांना सांगा की लेक्चर जॉईन करा म्हणून. ओके. तुमचं नाव नाही आलं. काय नाव आहे? हा, तुम्ही बॅच कोणती तुमची? दोनची का? हा, हो सर. ठीक सांगितलेली ना. काय नाव आहे तुमचं? ठीक आहे. अजून कोणी एजंटचं नाव नाही आलेलं? हो सर. हॅलो. सर मी काल होते पण अटेंडन्सच्या व्यक्ती काय नाव मॅडम तुमचं? रेश्मा गायवट. रेश्मा
मी अटेंडन्स लावली, जे काल आलेले ना त्यांची अटेंडन्स लावलेली, म्हणजे ऍबसेंट जरी असले तरी कालची अटेंडन्स आज लावलेली आहे. तुम्ही आजची सर किती- सूर्यवंशी कालची अटेंडन्स लावलेलं आहे, मी प्रेझेंट सेट केलेलं आहे. जर आज प्रेझेंट येतो. सर हा बोला मॅडम. सूर्यवंशी समृद्धी सर प्रेझेंट. समृद्धी सूर्यवंशी. हो काल पण होते सर. हो हो केलं, मी त्याला सेट केलं प्रेझेंट. उद्यापासून जर तुम्ही प्रेझेंट टायमिंगवर दिली नाही तर ऍबसेंट मार्क होईल आणि अटेंडन्स दररोज स्टाफला झाली तुमची. ठीक आहे, त्यामुळे थोडं कॉन्शियसली. ओके. अजून कोणी याचे मिस झालंय अटेंडन्स मधून? ओके फाईन. ओके, सो सेशनला आज आपण इथे स्टॉप करूया आणि तुमचं उद्याचं सेशन परत शार्प ह्याच टायमिंगला असेल. उद्याचे आपण लर्न करणार आहे त्याच्या नोट्स मी आजच देऊन ठेवणार आहे. तर आजच्या नोट आणि उद्याच्या नोट तुमच्याकडे बाय डिफॉल्ट अवेलेबल राहतील. त्या वाचून यायच्या, रीड करून यायच्या, सो दॅट तुम्ही प्रिपेअर्ड राहाल उद्यासाठी. सर्वांना हे क्लिअर आहे? ऑनलाईन मेंबर्स? ओके. सो आजचं सेशन आपण इथे स्टॉप करूया. And thank you so much for joining this meeting. Thanks. Yes, sir. Yeah.